जल्लोष केला केला ना. शिवसेना पक्षप्रमुख असं त्यांनी थेट उल्लेख केला की याआधी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ही केंद्रीय निवडणूक आयोगाला नाव दिलं होतं. राज ठाकरेंकडून शिवसेना पक्षप्रमुख असा उल्लेख झाला. तुम्हाला माहीत असेल की एकनाथ शिंदे यांनी पक्ष चोरण्याचा प्रयत्न केल्यावर किंवा अमित शहा यांनी शिवसेनेवर दरोडा टाकून त्या दरोड्याचा माल हा शिंदेंच्या हाती सोपवल्यावर एकमेव श्री राज ठाकरे होते, त्याने जाहीर सभेत सांगितलं की शिवसेना एकनाथ शिंदेची कशी होऊ शकते. हे राज ठाकरे एकमेव नेते आहेत. ते म्हटलं हे हास्यास्पद आहे. शिवसेना ही बाळासाहेब ठाकरेंची आणि त्यानंतर उद्धव ठाकरे साहेबांची. हे आमचे राजकीय मतभेद तेव्हा असतानाही राज ठाकरे यांनी हे विधान उघडपणे जाहीरपणे करणारे ते एकमेव नेते होते. त्याच्यामुळे तुम्हाला त्यांच्या भावना समजून घेतल्या पाहिजेत की ते बरोबर आहे. त्यांच्या दृष्टीने ते शिवसेना प्रमुखच आहेत किंवा शिवसेना पक्षप्रमुखच आहेत. एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्या हातावरती चोरीचा माल आहे. त्यांच्याकडे जे आहे तो चोरीचा माल ते सांभाळत आहेत. हा चोरीचा माल केव्हाही मुद्देमाल असा जप्त होऊ शकतो. सुप्रीम कोर्टातून काय निकाल येतील भविष्यात ते तुम्हाला कळेल. हा मुद्देमाल जो आहे चोरलेला तो कधीही जप्त होईल. अमित शहा यांनी तुमच्या पक्षातले खासदार आहेत नागेश अष्टीकर यांना फोन केला आहे. वाढदिवसाच्या निमित्ताने केले, पण ज्या प्रकारे फोन केला आहे त्याने चर्चा होती. मग काय झालं? हे जाहीर केलंय का अमित शहांनी की मी फोन केला म्हणून? तुम्हाला सोर्सेसनी कळालं आहे. अमित शहानी जाहीर केला का? बघा, गृहमंत्री, प्रधानमंत्री, मुख्यमंत्री हे संसदेतल्या आणि विधिमंडळातल्या आपल्या सहकाऱ्यांना वाढदिवसाला किंवा अशा एखाद्या महत्त्वाच्या घडामोडीत फोन करत असतात. त्यात वेगळं काय आहे? काल एकनाथ शिंदे असं म्हणाले की गृहराज्यमंत्री योगेश उत्कर्मणवरती